नमस्कार मित्रांनो, आज आपण इयत्ता 9वी मराठी या विषयाचा सॅम्पल पेपर पाहणार आहोत. तत्पूर्वी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून येणारे अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचतील. तर चला सुरू करूया. प्रश्न पहिला आहे, शब्दांच्या 8 जातीपैकी विकारी नसलेली जात ओळखा. ऑप्शन ए आहे नाम, ऑप्शन बी आहे विशेषण, ऑप्शन सी आहे सर्वनाम आणि ऑप्शन डी आहे क्रियाविशेषण. तर या ठिकाणी मित्रांनो, विकारी आणि अविकारी हे दोन शब्द तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. तर या ठिकाणी विकारी नसलेली विचारलेलं आहे म्हणजे काय असणार मग? विकारी नसलेली म्हणजे तो अविकारी शब्द आहे. तर शब्दांच्या एकूण 8 जाती आहेत, त्याच्यामध्ये पहिल्या 4 या काय आहेत? विकारी आहेत आणि पुढच्या ज्या 4 आहेत त्या अविकारी आहेत. तर यामध्ये नाम, विशेषण, सर्वनाम हे विकारी आहेत आणि क्रियाविशेषण हे काय आहे? अविकारी आहे. म्हणून आपल्या प्रश्नाचं अचूक उत्तर काय असणार आहे? ऑप्शन क्रमांक डी. त्यानंतर पुढचा प्रश्न पाहूया. जे शब्द कोणत्याही प्रकारच्या नामाच्या ऐवजी येतात त्यांना काय म्हणतात? तर नामाच्या ऐवजी आपण जो शब्द वापरतो त्यास काय म्हणतात? सर्वनाम. म्हणजेच ऑप्शन क्रमांक बी हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. तर विशेषण कशास म्हणतात मग? नामाबद्दल विशेष माहिती सांगून नामाची व्याप्ती मर्यादित करणाऱ्या विकारी शब्दास काय म्हणतात? विशेषण म्हणतात. त्यानंतर क्रियाविशेषण कशास म्हणतात? तर क्रियापदाबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दाला क्रियाविशेषण म्हणतात. आणि क्रियापद कशाला म्हणतात? तर वाक्याचा अर्थ पूर्ण करणाऱ्या क्रियावाचक शब्दाला काय म्हणतात? क्रियापद म्हणतात. त्यानंतर पुढचा प्रश्न पाहूया. नदी या शब्दाचा समानार्थी शब्द पुढील प्रमाणे कोणता? आणि याचे ऑप्शन आहेत. ऑप्शन ए आहे सरिता, ऑप्शन बी आहे पैसा, ऑप्शन सी आहे जंगल आणि ऑप्शन डी आहे गरीब. तर या ठिकाणी तुम्ही सहज सांगू शकता की नदी या शब्दासाठी समानार्थी शब्द कोणता आहे? तर ऑप्शन क्रमांक ए सरिता हे आपल्या प्रश्नाचं काय असेल? उत्तर असेल. त्यानंतर मग पैसा यासाठी समानार्थी शब्द काय आहे? दाम. जंगलसाठी काय येईल? वन. आणि गरीबसाठी काय येईल? हे अशा पद्धतीने गरीबसाठी काय येईल? हे अशा पद्धतीने तुम्हाला दीन हा शब्द लक्षात ठेवायचा आहे. दीन म्हणजे गरीब. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, विधुर या शब्दाचा स्त्रीलिंगी शब्द कोणता? ऑप्शन ए आहे विदुषी, ऑप्शन बी आहे विधुर, ऑप्शन सी आहे विधुरीन, ऑप्शन डी आहे विधवा. तर या ठिकाणी मित्रांनो, तुम्हाला विधुर म्हणजे काय हे माहीत असणं गरजेचं आहे. तर विधुर कोणाला म्हणतात? ज्याची पत्नी वारलेली आहे त्यास काय म्हणतात? विधुर म्हणतात. तर याचा स्त्रीलिंगी शब्द काय येईल मग? विधवा येईल. विधवा. ऑप्शन क्रमांक डी हे आपल्या प्रश्नाचं काय असेल? उत्तर असेल. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी अनेक वचनी शब्द कोणता? ऑप्शन ए आहे नदी, ऑप्शन बी आहे वेली, ऑप्शन सी आहे रोपटे आणि ऑप्शन डी आहे झाड. तर या ठिकाणी मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे एक वचन आणि अनेक वचन यावर आधारित हा प्रश्न आहे. तर नदी हा शब्द काय आहे मग? एक वचन आहे का अनेक वचन आहे? तर नदी एक वचन आहे. वेली हा काय आहे? एक वचन आहे का अनेक वचन आहे? तर हा अनेक वचन आहे. म्हणून आपल्या प्रश्नाचं उत्तर काय असेल मग? ऑप्शन क्रमांक बीच असेल. त्यानंतर रोपटे हे सुद्धा काय आहे? एक वचनच आहे आणि झाड हे सुद्धा एक वचनच आहे. तर आपल्या प्रश्नाचं अचूक उत्तर काय आहे मग? ऑप्शन क्रमांक बी. पुढचा प्रश्न आहे, पक्षी झाडावर बसतो या वाक्यातील अधोरेखित शब्द ओळखा. तर ऑप्शन ए आहे नाम, ऑप्शन बी आहे क्रियापद, ऑप्शन सी आहे शब्दयोगी अव्यय आणि ऑप्शन डी आहे विशेषण. तर या ठिकाणी ज्या शब्दाला अधोरेखित केलेलं आहे, कशाला केलेलं आहे? तर झाडावर, वर या शब्दाला केलेलं आहे. तर याचं करेक्ट आन्सर काय असणार आहे? शब्दयोगी अव्यय.
त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, जहाल या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द लिहा. तर या ठिकाणी ऑप्शन ए आहे आदर, ऑप्शन बी आहे मवाळ, ऑप्शन सी आहे गुण आणि ऑप्शन डी आहे उत्तीर्ण. तर या ठिकाणी जहालचा विरुद्धार्थी शब्द आदर येईल का? तर नाही येणार. तर काय येईल मग? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बी मवाळ हे या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं काय असेल? अचूक उत्तर असेल. त्यानंतर पुढचा प्रश्न पाहूया. पुढील शब्दसमूहाबद्दल एक शब्द लिहा. दर महिन्याला प्रसिद्ध होणारे. ऑप्शन ए आहे दैनिक, ऑप्शन बी आहे पाक्षिक, ऑप्शन सी आहे मासिक आणि ऑप्शन डी आहे त्रैमासिक. तर या ठिकाणी दैनिकचा मीनिंग काय होईल मग? तर दररोज प्रकाशित होणारे. आणि पाक्षिक याचा मीनिंग काय होईल? 15 दिवसांनी प्रसिद्ध होणारे. आणि मासिक म्हणजे काय? तर दर महिन्याला प्रसिद्ध होणारे. म्हणजेच आपल्या प्रश्नाचं अचूक उत्तर काय असेल मग? ऑप्शन क्रमांक सी मासिक हे आपल्या प्रश्नाचं अचूक उत्तर असेल. आणि मग त्रैमासिक म्हणजे काय? तर 3 महिन्यामधून प्रसिद्ध होणारे त्रैमासिक. त्यानंतर पुढचा प्रश्न पाहूया. अपेक्षित नसताना घडलेली गोष्ट म्हणजे डॅश. ऑप्शन ए आहे अतुलनीय, ऑप्शन बी आहे अभाव, ऑप्शन सी आहे अनपेक्षित आणि ऑप्शन डी आहे अगणित. तर मित्रांनो, या ठिकाणी आपल्याला एखाद्या गोष्टीची अपेक्षा नाही आहे आणि ती जर गोष्ट घडलेली असेल तर यासाठी अचूक असा शब्द काय येईल मग? अनपेक्षित. तर ऑप्शन क्रमांक डी हे आपल्या प्रश्नाचं काय असेल? उत्तर असेल. ऑप्शन क्रमांक सी हे आपल्या प्रश्नाचं काय असेल? अचूक उत्तर असेल. तर मग अतुलनीय म्हणजे काय? तर अतुलनीय म्हणजे ज्याची तुलना आपण करू शकत नाही असे. अभाव कशाला म्हणतात? एखाद्या गोष्टीची उणीव असलेली स्थिती. आणि अगणित कशाला म्हणतात? तर मोजता येणार नाही असे, त्याला आपण अगणित म्हणत असतो. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, जोड शब्द ओळखा. ऑप्शन ए आहे गोगलगाय, ऑप्शन बी आहे गोकुळ, ऑप्शन सी आहे गोदावरी, ऑप्शन डी आहे भाजीपाला. तर मित्रांनो, हा प्रश्न अगदी सोपा आहे. तर या प्रश्नाचं अचूक उत्तर काय असेल? भाजीपाला. भाजीपाला याच्यामध्ये भाजी हा एक वर्ड आहे आणि पाला हा एक वर्ड आहे. ह्या दोघांनी जोडून काय शब्द तयार झालेला आहे? भाजीपाला. आणि बाकी सगळे सिंगल आहेत. गोगलगाय असेल, मग गोकुळ असेल, गोदावरी असेल. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, शुद्ध शब्द ओळखा. तर या ठिकाणी ऑप्शन ए आहे उपहारगृह, ऑप्शन बी आहे हकीकत, ऑप्शन सी आहे आशीर्वाद आणि ऑप्शन डी आहे अल्पसंख्याक. तर याचं अचूक उत्तर काय असणार आहे? अल्पसंख्याक हा जो वर्ड आहे तो करेक्ट दिलेला आहे, अल्पसंख्याक. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, आकाशाला गवसणी घालणे या वाक्यप्रचाराचा अर्थ ओळखा. ऑप्शन ए आहे अर्ध्या हळकुंडाने पिवळे होणे, ऑप्शन बी आहे क्षमतेपेक्षा मोठी महत्त्वाकांक्षा पूर्ण करणे, ऑप्शन सी आहे प्रयत्नांची परिसीमा गाठणे आणि ऑप्शन डी आहे एकाच वेळी अनेक संकटे येणे. तर या प्रश्नाचं अचूक उत्तर काय असेल मग? तर क्षमतेपेक्षा मोठी महत्त्वाकांक्षा पूर्ण करणे म्हणजेच ऑप्शन बी. ऑप्शन बी हे आपल्या प्रश्नाचं काय असेल? अचूक उत्तर असेल. तर अर्ध्या हळकुंडाने पिवळे होणे म्हणजे काय? तर लहान यशाने हुरळून जाणे. प्रयत्नांची परिसीमा गाठणे म्हणजे काय? तर आकाश पातळ एक करणे. एकाच वेळी अनेक संकटे येणे याचा मीनिंग काय होईल मग? आभाळ फाटणे. त्यानंतर पुढचा आणि शेवटचा प्रश्न आहे, साने गुरुजी यांनी कोणता ग्रंथ लिहिला? ऑप्शन ए आहे भावार्थ दीपिका, ऑप्शन बी आहे श्यामची आई, ऑप्शन सी आहे छावा, ऑप्शन डी आहे स्वामी.
तर मित्रांनो, हा प्रश्न अगदी सोपा आहे. तुम्ही याचं प्रश्न लगेच उत्तर सांगू शकता. तर काय असेल मग याचं अचूक उत्तर? ऑप्शन क्रमांक बी, श्यामची आई, हे या प्रश्नाचं अचूक उत्तर असेल. तर मग या ठिकाणी भावार्थ दीपिका म्हणजे ज्ञानेश्वरी कोणी लिहिलेली आहे? तर ज्ञानेश्वरांनी लिहिलेली आहे. ज्ञानेश्वरांनी. त्यानंतर छावा कोणी लिहिलेली आहे? शिवाजी सावंत. शिवाजी सावंत. त्यानंतर स्वामी कोणी लिहिलेली आहे? स्वामी लिहिलेली आहे रणजित देसाई. रणजित देसाई. तर या ठिकाणी तुम्हाला काही महत्त्वाचे जे ग्रंथ आहेत ते सुद्धा या ठिकाणी पाठांतर करायचे आहे. तर आज आपण या टॉपिकमधून काय काय कव्हर केलेलं आहे? शब्दांच्या जाती, मग त्याच्यामध्ये विकारी असतील, अविकारी असतील. त्यानंतर समानार्थी शब्द, स्त्रीलिंगी शब्द, एकवचन, अनेकवचन, शब्दयोगी अव्यय, पुढील शब्दसमूहाबद्दल एक शब्द, जोड शब्द, शुद्ध शब्द, वाक्यप्रचार आणि ग्रंथ. आज आपण एवढे टॉपिक कव्हर केलेले आहेत. तर मित्रांनो, तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा, जेणेकरून याचा फायदा त्यांना होईल. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.